आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. तर गाईज आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आहे होळी म्हणजे शिमगा. आज आहे होळीचा पहिला दिवस, जो की आहे शिमगा. आणि आपण शिमग्याला होळी पेटवतो आणि त्यात आपली सगळी निगेटिव्हिटी जाळतो असं म्हणतात. आणि आजच्या ब्लॉगला खूप मजा येणार आहे, खूप जण येणार आहेत आणि खूप मस्ती होणार आहे. तर सगळे फॅमिली मेंबर्स येणार आहेत आज आणि सगळ्यांचं गेट टुगेदर होणार आहे, मस्तपैकी मजा येणार आहे. आणि आज तुम्हाला दाखवतो की होळी आमच्या महाराष्ट्रामध्ये कशी साजरी केली जाते. तर त्यासाठी सगळ्यांनी या ब्लॉगला पूर्णपणे बघायचं आहे आणि तर चला चला तयारी करूया होळीची. काय इथं मोठी मम्मी आणि छोटी मम्मीची तयारी चालल्या. आणि आज काय स्पेशल? पुरणपोळी. तर गाईज आज आमच्यात आहे पुरणपोळी आणि पुरणपोळी खायला येणार आहेत पाहुणे. आणि हे बघा, पाहुणे म्हणजे घरचेच आहेत, पाहुणे नाहीत ते, तरी पण असंच म्हणायचं म्हणून काहीतरी नवीन. आणि यांची तयारी चालू आहे, तो जोरात तयारी चालू आहे. ही पलटली पोळी आणि ही मम्मीनं आता लाटाई घेतल्या दुसरी. आणि गाईज मला सापडल्या चिंचा, बघू शकता गाईज. आणि हे किती गोड आहेत तुम्हाला काय सांगू. आणि तुम्हाला आता बाहेरची तयारी पण चालूच आहे, तुम्हाला बाहेरची तयारी दाखवतो मी. आता तुम्हाला जागा दाखवतो कुठं होळी करायची आहे. आणि इथनं आम्ही बाहेर आलोय, इथं पाणी मारून ठेवलं. ह्या गोलात बरोबर आपल्याला होळी पेटवायची आहे इथं बरोबर. आणि इथं आहे शिकोटी. सकाळ दुपार संध्याकाळ चालूच असते हे, उन्हाळ्यात पण चालू, हिवाळ्यात पण चालू, सर्दीत पण चालू. शेकोटीची गरज आहे. आणि तुम्हाला लाकडाचा बुंदा काढून दाखवतो. पहिल्यांदा इथनं सुरुवात करूया. तर गाईज मी एकटा तर करू शकणार नाही, त्यामुळे सगळी जण आली पाहिजेत. आणि व्हिडिओ साठी पण तिथनं लाकूड तुम्ही मध्य रस्त्यात आणून टाकलं. तो गाईज आता फटाफट कपडे बदलून मी चाललोय होळीच्या तयारीला. आणि गाईज बाहेर सगळी जण आलेले आहेत आणि आता तयारी खूप जोरात होणार आहे. तर तुम्हाला मी टाइम लॅप्स पण त्याचं दाखवतो. आणि आता मी सगळं तर शूट करू शकत नाही, पण मी सगळं सिस्टमॅटिकली तुम्हाला दाखवतो. गाइस अभी सब बाहर का सब कुछ अवर के हो चुका है और सब शेन सारों के लेप्सी बिप्सी सब वो कावडंके के ऊपर ऊपर बिठा के सब हो चुके हैं गाइस. और अभी सिर्फ तैयारी है होली का दहन करने की. तो पहले मैं इस अवतार में तो नहीं जा सकता क्योंकि इन कपड़ों से वास मार रहे हैं, बहुत गंदा वास मार रहा है. तो गाइस अभी पहले हम कपड़े चेंज करेंगे. सो 1 2 and 3. तर काय आता आम्ही दोघं पण तयार झालेलो आहे आणि तुम्हाला खूप मोठं सिक्रेट असं रिव्हील करायचं आहे. आणि ते सिक्रेट रिव्हील करायला मला बसायला लागणार आहे, कारण तुम्हाला खूप मोठा धक्का बसू शकतो. माहीत नाही तुम्हाला काय होईल का नाही, पण सिक्रेट खूप मोठं आहे आणि ते मी आजच रिव्हील करणार आहे या शुभ मुहूर्तावर. तर तुम्हाला सांगतो सिक्रेट काय आहे. चला, तर मी आज सिक्रेट रिव्हील करत आहे आणि सिक्रेट एक शायरीमधून रिव्हील करतो मी. तर गाईज मगाशी मी लाकूड उचललं, त्यामुळे माझी पाठ दुखायला लागला. तर मी शायरी म्हणतो, लाकूड सुटून माझी गेल्या कंबर, मला लागलाय चष्म्याचा नंबर. तर गाईज बघा, हे सिक्रेट होतं आणि बघा नंबर लागलेला आहे. गाईज मोबाईल वापरू नका, कोणी जास्त वापरू नका. आमचे ब्लॉग्स बघायला वापरा फक्त, जास्त कशाला वापरू नका, नाही तुम्हाला पण असाच चष्मा लागू शकतो. फिलहाल बारकाय चष्मा, त्यामुळे काय घाबरायचं काय विषय नाही. निवांत आहे गाईज, दिसते तरी मला मी आंधळा लागलेला आहे. होळी, ज्याला महाराष्ट्रात शिमगा असेही म्हणतात, हा आनंद आणि एकतेचा सण आहे. फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानला जातो. या सणामागे प्रल्हाद आणि होलिका यांची कथा आहे. भक्त प्रल्हाद वाचतो आणि होलिकेचा अंत होतो, यामुळे सत्याचा विजय दर्शवला जातो. पहिल्या दिवशी होळिका दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करून आनंद साजरा केला जातो. होळी आपल्याला प्रेम, मैत्री आणि एकतेचा सुंदर संदेश देते. आता होळीचं दहन झालेलं आहे आणि आम्ही आलो आता, सगळेजण आलेलो आहे आणि आम्ही रेडी पण आहोत आणि होळीचं दहन पण झालंय. तर इथे तनू हाय आणि आता सगळे आलेत पण घरी आपला. सो मी दाखवते. पहिला आहे मावशी. हाय. काय काय मग काय विशेष?
विशेष काय आज होळी पुरणपोळी Yes, होळी पुरणपोळी झालं सगळं आता. आज विशेष आमच्याकडे ही आहे आहे आणि आता नजर काढायचं चालू आहे आईकडून. तर ती नॉर्मली सगळ्या घरात रिलेट करत असाल की तुम्ही फेवरेट डायलॉग आणि आईला नजर काढायला लागला सगळ्यांची. आणि होळीचं तेच असतं की म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जाऊन जावी आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये यावी, त्यासाठीच होळी सेलिब्रेट करतात. हे कलर मजेसाठी लावतात बाकी काही नाही. तर आता जेवतात सगळे. ऊन असतं ना जास्त. दॅट्स इट. ते गरमी होऊ नये म्हणून रंगपंचमी असते. ती जरा तेवढं समजून घ्या. समजून घ्या. तर मेन मेंबर राहिलेत काहीच आपले. से समथिंग. हाय करा हाय. स्टडी हार्ड. ओके. सो गाइज अभी सब लोग चले गए हैं और गाइज अभी सोने का वक्त हुआ है और बहुत ज़्यादा नींद आ रही है एंड सोना है अब हमें. सो गाइज मिलते हैं हो नेक्स्ट चुका है ये व्लॉग डे में. एंड एंड मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. तब तक के लिए बाय. As the floors can take no more. तर चला तयारी करूया होळीची. Back in this groove, I'm feeling bored.